महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. तर आजचा नवीन अपडेट महापरीक्षांच्या अप्रेंटिसशिप संदर्भात आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे तेही इलेक्ट्रिशियनमध्ये, त्यांच्यासाठी जर महापरीक्षांमध्ये तुम्हाला अप्रेंटिसशिप करायचं असेल तरी तुमच्यासाठी सुवर्ण संधी. आता नेमक्या याच्यामध्ये काय काय डिटेल दिलेलं आहे ते सर्व तुमच्याशी शेअर करतो. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. ठीक आहे. तर बघा, अप्रेंटिसशिप कुठची आहे? महापरीक्षांमधली आहे. ITI झालेले विद्यार्थी तेही फक्त आणि फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेडमधले. इथे वायरमन नाही किंवा अदर कोणताही ट्रेड इलिजिबल नाही, किंवा तुमचा डिप्लोमा झाला असेल तरी पण इथे इलिजिबल नाही. फक्त आणि फक्त इलेक्ट्रिशियन. लोकेशन जर बघितलं, सांगली, कराड आणि कोयना किंवा न्यू कोयना आपण म्हणू शकतो. या विभागामध्ये एकूण जवळपास 82 जागा आहे, म्हणजे 82 पदे आहे. त्याची डिटेल सांगतो. या सर्वांची डिटेल PDF म्हणजे सरळ त्यांचं नोटिफिकेशन जे ॲडव्हर्टाईज आहे ती डाउनलोड करायची असेल तर आपलं CST लॉन्चपॅडचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या चॅनलवरती ऑलरेडी आपण अपलोड करून ठेवलेलं आहे. सोबतच अप्लाय करण्याची लिंक पण तिथे दिलेली आहे आणि पुन्हा अधिक माहिती पण त्याच्यामध्ये आपण ॲड करून दिलेली आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं सांगतो जे तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे. काय की कुठच्या जागा ते मी सुरुवातीला सांगितलं. आता याला अप्लाय करण्याकरता तुम्हाला लागणार इस्टॅब्लिशमेंट नंबर. तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचा आहे, कोणती वेबसाईट तेही सांगतो. पण त्या वेबसाईटवर अप्लाय करत असताना तुम्हाला इस्टॅब्लिशमेंट नंबरची गरज पडते. तर सांगलीसाठी कराड सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि कोयना रत्नागिरीमध्ये या तिघांसाठी इस्टॅब्लिशमेंट नंबर आहे. याला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. आता या सांगलीसाठी किती वॅकन्सी आहे तर 37 आहे. त्याच्यानंतर कराडकरिता किती आहे? 39 आहे. आणि तुमचं जे कोयना आहे तिथे किती आहे? 6 आहे. म्हणजे अशा एकूण किती आहे? 82 जागा आहे. आता तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे? आता फक्त कोण्यातरी एका ॲडव्हर्टाईजमध्ये फक्त त्या जिल्हा म्हणजे सातारा जिल्ह्यातली विद्यार्थी फक्त इलिजिबल आहे या ॲडव्हर्टाईजमध्ये. बाकी ठिकाणी असं काही लिहिलेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर जे महत्त्वाचे पॉईंट आहे, आता बघा, तीनही पत्र वेगळे आहे, तीनही लेटर वेगळे आहे. पण मी तुम्हाला काय केलं, कॉमन जे पॉईंट आहे मी कॉमन पॉईंट सांगतो. तुम्ही पुन्हा PDF वाटल्यास वाचून घेऊ शकता, पण जेवढ्याची गरज आहे ते सर्व तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि सांगतो. बघा, शेवटची तारीख आहे 16 मार्चपर्यंत, म्हणजे 16/3/2026 रात्री 11:59 तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. तेही ऑनलाईन अप्लाय करण्याकरता apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करायचं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतरच त्याला काय करायचं आहे? ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन काय करायचं आहे? अप्लाय करायचं आहे, म्हणजे अर्ज करायचा. आणि अर्ज करायला इस्टॅब्लिशमेंट नंबरची गरज पडते, जे की मी तुम्हाला यापूर्वीच एकत्र करून दिले आहे तिघांसाठी पण. ठीक आहे. तर त्याच्यानंतर 16 तारीख लास्ट आहे ते तर सांगितलंच. तुमचा ITI झालेला पाहिजे, तोही SCVT चालणार नाही. NCVT नवी दिल्लीचा असला पाहिजे आणि तेही फक्त वीज तांत्रिक म्हणजेच इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी. आता त्याच्यामध्ये तुमच्याकडे आता तुम्हाला माहिती आहे महत्त्वाचं काय? 10वी आणि ITI तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे अप्रेंटिसशिपसाठी. तर तुमचं SSC उत्तीर्ण गुणपत्रक आहे किंवा 10वीचे जे तुमचे सर्टिफिकेट आहे, मार्कशीट आणि सर्टिफिकेट, आणि ITIचे जे मार्कशीट आणि सर्टिफिकेट आहे त्यांच्यावरचं नाव आणि तुमच्या आधार कार्डवर नमूद केलेलं नाव एकदम मॅच झालं पाहिजे. नाही तर 10वीत वेगळं आहे, ITIत वेगळं आहे आणि आधार कार्डवर वेगळं आहे तर तुम्ही सरळ रिजेक्ट व्हाल. इथं सरळ असं स्पष्टपणे लिहिलं आहे. सर्व एक सारखं करायचं आणि भविष्यात पण तुम्हाला त्याच्या अडचणी फेस कराव्या लागतील, म्हणून आत्ताच सर्व काय करायचं? ओके करून ठेवून द्यायचं. ठीक आहे. आता वयोमर्यादा किती आहे? 18 ते 30 वर्ष, म्हणजे सर्वांसाठी 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. परंतु जर तुम्ही मागासवर्गीयामध्ये येत असाल तर तुम्हाला 5 वर्ष शिथिल असणार, म्हणजे तुम्हाला पुन्हा 5 वर्ष ॲडिशनल, म्हणजे 30 + 5 तीनही जागेसाठी एकदम काय सारखं आहे. त्याच्यानंतर आता बऱ्याच जणांचा मग प्रश्न, सर कागदपत्रे पडताळणी बघा, नेऊन काहीच द्यायचं नाही आहे, पोस्टाने पण काहीच पाठवायचं नाही, कोणताच फॉर्म भरायचं नाही, फक्त आणि फक्त ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं. इथं असं काही लिहिलेलं नाही आहे. आता तुमचे जे कागदपत्र आहे ते पडताळणी कधी होईल, कुठे होईल, या संदर्भामध्ये तुम्हाला ईमेल केला जाईल. म्हणून तुमचा ईमेल आणि मोबाईल नंबर एकदम महत्त्वाचा आहे. तुम्हाला दिनांक, वेळ आणि स्थळ तुम्हाला सेपरेटली कळवण्यात येईल. म्हणजे ते ऑफिशियल नाही येणार किंवा माझ्याकडे नाही येणार, ते तुमच्याच मेलवरती येणार. जे तुम्ही अप्लाय करणार किंवा जे लिस्टमध्ये ज्यांचं नाव असणार त्यांचं. याची काय ठराविक वेळ नसतो, मागे पुढे किती पण होऊ शकतो. आता कागदपत्राचा जर विचार केला, तुम्हाला माहिती आहे ITIची मार्कशीट, ITI सर्टिफिकेट, 10वीची मार्कशीट, 10वीचं सर्टिफिकेट, मग सोबत ॲडिशनल तुमची कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल, डोमेसिल असेल डोमेसिल, तुमची TCची झेरॉक्स असेल तरी चालते. तर अशा महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या सोबत ठेवायच्या आणि अप्लाय केल्याची एक प्रिंट पण सोबत ठेवायची जेव्हा तुम्हाला बोलवणार तेव्हा. त्याच्यानंतर
तुमची निवड कशी होणार तर तुमच्या 10वीचे अर्धे पर्सेंट म्हणजे 50% आणि तुमच्या ITIचे पर्सेंट. आता बघा इथे 4ही सेमिस्टर लिहिला आहे. आता आजकाल सेमिस्टर 4वाला सिस्टम बंद झाला आहे, ॲन्युअल पॅटर्न चालू आहे. ठीक आहे, यांची बेरीज करून सरासरी काढली जाईल, म्हणजे 50-50 घेतले जाईल दोन्हीकडले आणि मग तुमची काय केली जाईल मेरिट लिस्ट लावली जाईल, तेही कॅटेगरीनुसार. ठीक आहे, तर ही होती तुमच्या अप्रेंटिसशिपची एकदम महत्त्वाची माहिती. आता जर तुम्ही भविष्यात आगामी येणाऱ्या महापारेषण आणि वितरणमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, सरकारी नोकरी करता, तर आपल्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एक मास्टर कोर्स आहे, जो की सर्वच टेक्निकल स्पर्धा परीक्षा यामध्ये कव्हर होतात. तर त्याची अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती पण इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे किंवा इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता किंवा ॲप डाउनलोड करून पण त्याच्यातून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. ही कोर्सची माहिती होती. इंटरेस्टेड विद्यार्थ्यांनी जॉईन करू शकता आणि आत्ताच अभ्यासाला लागू शकता, जेणेकरून वेळेवर तुमचा गोंधळ उडायला नको. तर ही माहिती होती अप्रेंटिसशिपची. तर या अप्रेंटिसशिपमध्ये ज्या जागा आहेत त्या टोटल 82 होत्या. आता जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत याला काय करा, शेअर करा. अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा याच्यानंतर पुन्हा भेटू आपण नवीन अपडेट आला की. तोपर्यंत या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.